Hello everyone, welcome to Arviso's English. So students, in this video we are seeing 8th standard semi-English lesson Miss Slippery part 1. So मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Miss Slippery part 1 बघणार आहोत. Let's get started. Given below are extracts from the story of a lonely girl who is teased by classmates in school. तर मित्रांनो, खाली एक एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा दिलेला आहे आणि तो आहे एका लोनली गर्लचा म्हणजे एकट्या मुलीचा, जिला तिचे क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्र शाळेमध्ये खूप चिडवायचे. बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम, शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. ही मुलगी जी आहे ती नेहमी अपसेट म्हणजे निराश आणि अननर्व्ड म्हणजे गोंधळलेली असायची. कारण त्यामागे कारण असं होतं की तिच्या घरी काही प्रॉब्लेम्स होते, काही समस्या होत्या आणि त्यामुळेच शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल, कुठलंही काम योग्य पद्धतीने करू शकत नव्हती. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. स्टोरी आपल्याला सांगते की पुढे काय घडलं. पार्ट 1. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक. ती मुलगी जी आहे ती रेडी झाली आणि शाळेमध्ये गेली. त्यांच्या पहिल्या पिरियडमध्ये त्यांच्या क्लास टीचर ज्या त्यांना इंग्लिश विषय शिकवायच्या त्यांनी सर्व मुलांना कंपोजिशन नोटबुक जी आहे ती काढायला सांगितली. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. आणि या मुलीने चुकून मॅथमॅटिक्सची नोटबुक जी आहे ती बाहेर काढली म्हणजे गणिताची. आय रिप्लेस्ड इट क्वाईट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. तिने पटकन ती बदलली पण तरीही त्या टीचरचं कदाचित त्या टीचरचं जे गेज आहे, गेज म्हणजे नजर, ती हिच्यावरच या आपल्या लेसनमधली जी मुलगी आहे तिच्यावरच खिळून होती. शी शाउटेड, कम हिअर विथ युअर बुक सायली. सायली, तुझं पुस्तक घेऊन इकडे ये, टीचर तिच्यावर ओरडल्या. आय ओबेड हर बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रेम्बल. सायली म्हणते की मी टीचरची आज्ञा तर पाळली पण टीचर ज्या पद्धतीने रागाने माझ्याकडे बघत होत्या त्यामुळे माझे पाय थरथरू लागले. अँड वेन आय रिच्ड हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि जेव्हा मी टीचरच्या चेअरपर्यंत पोचली माझ्या हातून नोटबुक टीचरच्या पायावर पडली. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. वर्गातल्या काही मुली जोरजोरानं हसू लागल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. टीचरला वाटलं की मी मुद्दाम, ऑन पर्पज म्हणजे मुद्दाम, ती नोटबुक टीचरच्या पायावर पाडली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ऑल ड्युअरिंग लुक. टीचरने एकदम माझ्याकडे म्हणजे त्या मुलीकडे, सायलीकडे एकदम ऑल ड्युअरिंग लुक म्हणजे फ्रायटनिंग लुक, एकदम भीतीदायक पद्धतीने असं बघितलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी येल्ड. त्या जोरात ओरडल्या, जा आणि तुझ्या जागेवर जाऊन उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. अशा प्रकारे सायली पूर्ण पिरियडभर तशीच उभी होती, तिला शिक्षा मिळालेली होती. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. सायली म्हणते की पुढचा क्लास होता हिस्ट्रीचा आणि हिस्ट्री सायलीचा फेवरेट सब्जेक्ट होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. टीचरने सर्व मुलांना बॅटल ऑफ पानिपत म्हणजे पानिपतच्या युद्धाचे कॉजेस म्हणजे कारणं आणि इफेक्ट म्हणजे परिणाम हे पाठ करून यायला सांगितलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि सायली जी आहे तिची योग्य प्रकारे तयारी झालेली होती म्हणजे तिचा अभ्यास झालेला होता. शी बिगन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. टीचर एक एक करून सर्वांना उत्तर विचारू लागल्या. वेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. पण जेव्हा सायलीची बारी आली तेव्हा सायली कम्प्लिटली ब्लँक म्हणजे सगळं काही विसरून गेली. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. टीचरने सायलीकडे एकदम कडकपणे बघितलं. वाईल आय स्टूड देअर स्टिल विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. आणि बिचारी सायली तिथे तशीच आपली मान खाली घालून स्तब्ध उभी राहिली. ममा अँड पापा कंटिन्यूड देअर नेवर एंडिंग टिप्स. सो ममा आणि पापा सायलीचे हे त्यांच्या नेवर एंडिंग टिप्स म्हणजे काय तर भांडण, क्वॅरल्स जे कधी न संपणाऱ्या त्यांच्या कुरबुरी असायच्या सतत चालू ठेवायचे. पापा युज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. तिचे वडील प्रत्येक अशी एकही संधी सोडत नव्हते ज्यावर ते अनॉयन्स म्हणजे चिडचिड, बिंग अँग्री, चिडचिडेपणा व्यक्त करणार नाहीत. मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाउ एनी सच ओकेजन टू स्लिप विदाउट टर्निंग इट इन टू अ वोसिफेरस क्वारल. दुसरीकडे तिची आईसुद्धा
ही प्रत्येक अशा सिच्युएशनचं रूपांतर, अशा ओकेजनचं रूपांतर एका वोसिफेरस क्वारलमध्ये करायची. म्हणजे काय, तर एकदम अशा भयंकर अशा भांडणामध्ये करायची. तर एकीकडे तिचे वडील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर आपली चिडचिड व्यक्त करायचे आणि दुसरीकडे तिची आई त्या छोट्या छोट्या गोष्टींचं रूपांतर मोठ्या भांडणांमध्ये करायची. The quarrel was between the two, but the punishment inevitably descended on the third one, that is me, at school. भांडण तर त्या दोघांमध्ये होतं, आईवडिलांमध्ये होतं, पण त्याची जी शिक्षा आहे ती इनएव्हिटेबली डिसेंडेड म्हणजे सर्टनली नक्कीच कोणावर उतरत होती, ती उतरत होती सायलीवर आणि सायलीच्या शाळेमधील परफॉर्मन्सवर. whenever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. जेव्हा आणि जिथे कुठे ती जोराचा आवाज ऐकायची तिला अशी भीती वाटायची की तिचे आईवडीलच भांडण करत आहेत. Sometimes, even in the midst of the silence, Mama's screaming came piercing through my ears. कधी कधी तर एकदम शांततेमध्ये सुद्धा अचानक तिच्या आईची स्क्रीम्स, तिच्या आईच्या ओरडण्याचा आवाज तिच्या कानांमध्ये घुमायचा, तिला ऐकू यायचा. अँड वेनेवर आय हर्ड ममाज हाय पिच्ड येल्स, माय लेग क्विवर्ड. आणि जेव्हा कधी आपल्या आईचा जोराचा आवाज ती ऐकायची, तिचे पाय थरथर करायचे, थरथर कापायचे. अशा प्रकारे सायली ही एकदमच अशी घरच्या वातावरणामुळे, घरच्या आईवडिलांच्या भांडणामुळे एकदम सहमून गेलेली होती. One day, I was coming down the school stairs. Somebody from the top gave a frantic scream. एक दिवस सायली जेव्हा शाळेच्या पायऱ्या उतरत होती, अचानक मागून कोणीतरी फ्रँटिक स्क्रीम म्हणजे अतिशय वेडापिसा असा आवाज काढला. I fell and came tumbling down about 7 steps. सायली वरून खाली पडली आणि जवळपास 7 पायऱ्या घसरत घसरत खाली आली. My elbows and knees were badly bruised. तिचे एल्बोज आणि नीज म्हणजे गुडघे आणि हाताला बरेच खरचटलेलं होतं. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. आणि तिचा नवीन फ्रॉक हा सीम्स म्हणजे शिवणीवर जो आहे तो उसवलेला, एजेसवर उसवला होता किंवा फाटला होता. वेन आय रीच्ड होम, ममा शाउटेड, आय एम सिक ऑफ यू. वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावेगंट लॉसेस. घरी गेल्याबरोबर तिची आई तिच्यावरच ओरडली, म्हणाली की मी तर तुला कंटाळलेली आहे, कधीपर्यंत तू आम्हाला असे न परवडणारे खर्च करायला लावशील. मदर सीज्ड मी बाय माय आर्म, गिव्ह मी अ गुड जर्क अँड सिटेड मी ऑन द बेड. सायलीच्या आईने सायलीला हाताला धरून पकडलं, गिव्ह अ गुड जर्क, आणि तिला एक धक्का देत सिटेड ऑन द बेड, बेडवर नेऊन बसवलं. शी फेच्ड अन अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बोज अँड नीज. तिच्या आईने अँटीसेप्टिक लोशन आणलं आणि ते तिच्या एल्बोज आणि नीजवर लावलं. बट डिड नॉट हग मी. पण तिच्या आईने तिला जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड द इयर्निंग दॅट शी वूड होल्ड मी अँड कन्सोल मी. कुठेतरी सायलीच्या मनामध्ये ही गोष्ट रेंगाळत राहिली की तिची आई तिला जवळ घेईल, तिला कन्सोल करेल. कन्सोल म्हणजे कम्फर्ट, तिला समजून सांगेल, तिला प्रेमाने जवळ घेईल. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पथेटिक पॅट, माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सुदेड. जरी तिच्या आईने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला असता तरीही तिचे जे दुखऱ्या जखमा होत्या त्या बऱ्या झाल्या असत्या, असं सायली म्हणते. पण यातलं तिच्या आईने काहीही केलं नाही. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. ॲज मामा वॉकड अवे टू द किचन, ही केम अँड सॅट बिसाइड मी. सायलीचा छोटा भाऊ जवळच होता. जशी त्याची आई किचनमध्ये निघून गेली, तो आला आणि सायलीच्या बाजूला येऊन बसला. ही प्लेस्ड हिज लिटिल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड. त्याने आपला छोटासा हात सायलीच्या हातावर ठेवला आणि हळूच कुजबुजत तो म्हणाला, आर यू इन ग्रेट पेन. तुला खूप त्रास होत आहे का? आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. सायलीने त्याला जोरात मिठी मारली आणि अजून परत पुन्हा एकदा रडायला लागली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली, येट आय वूड ऑफन स्टंबल. सायली म्हणते की मी खूप काळजीपूर्वक चालायची, नेहमीच खूप काळजीपूर्वक चालायचा प्रयत्न करायची, पण तरीही धडपडायची. वन डे द क्लास मॉनिट्रेस अनाऊन्स्ड. मग एक दिवस क्लासची जी मॉनिट्रेस होती तिने अनाऊन्स केलं, वी विल कॉल हर स्लिपरी. आजपासून आपण हिला स्लिपरी म्हणजे घसरडी असं म्हणत जाऊ. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. बाकीचे लोक तर ओल्या ग्राउंडमध्ये, ओल्या मातीत, चिखलात घसरून पडतात, पण सायली तर कोरड्या रस्त्यावर, कोरड्या जागेवर सुद्धा घसरून पडू शकते किंवा घसरून पडते. त्यामुळे आजपासून हिला आपण स्लिपरी म्हणू. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन.
अशा प्रकारे बाकी मुलींनासुद्धा सायलीला चिडवायसाठी एक कोलीतच सापडलं. दे टीज मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. रोज सायलीच्या वर्गातल्या मुली तिला नवीन नवीन टायटलने चिडवायच्या, नवीन नवीन नावं ठेवायच्या. सून अ वर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. लवकरच सायलीच्या सन्मानामध्ये एक गाणंसुद्धा रचलं त्यांनी. स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. गाणं असं होतं की स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाउट मग. मग म्हणजे चिखल. स्लिपरी स्लिपरी जी चिखल नसतानासुद्धा घसरून पडते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, आणि तिला साधं जरी प्रश्न विचारला तरीही नो आन्सर इज युअर लक, तुम्हाला कुठलंही उत्तर मिळणार नाही. I lived in perpetual fear of everyone, the girls, the teachers and the young and the old. सायली म्हणते की मी एक कॉन्स्टंट, परपेच्युअल म्हणजे काय, ते एक सततची भीती, ती एका सततच्या भीतीमध्ये वावरायची. ती भीती वर्गातल्या मुलींची होती, टीचर्सची होती, यंग आणि ओल्ड, छोटे असतील मोठे असतील, सर्वांची भीती तिला वाटत होती. व्हेन आय वॉज इन क्लास आय डेअर्ड नॉट टू मूव्ह आउट. जेव्हा सायली क्लासमध्ये असायची तिला बाहेर जायची भीती वाटायची, बाहेर जायची ती हिम्मत करत नव्हती. अँड व्हेन आय वॉज आउटसाईड आय वॉज अफ्रेड टू एंटरिंग द क्लास. आणि जेव्हा बाहेर असायची तेव्हा वर्गामध्ये पुन्हा परत यायची तिला भीती वाटायची. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. आणि कोणाशी या विषयावर बोलायची हिम्मत सायली गोळा करू शकत नव्हती. मस्टर ऑफ करेज म्हणजे काय, ते हिम्मत गोळा करणे. कोणाशी या विषयावर बोलायची हिम्मतसुद्धा तिची नव्हती. सो मित्रांनो, हा होता पार्ट 1 ऑफ मिस स्लिपरी. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.